राउटिंग म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका पेज पासून दुसऱ्या पेजला जायचं आहे. यू वॉन्ट टू डिफाईन युअर नॅव्हिगेशन ऑफ युअर प्रोजेक्ट. तुमचं नॅव्हिगेशन जे आहे प्रोजेक्टचं, दॅट्स व्हॉट यू वॉन्ट टू डिफाईन. सो दॅट इज टर्म्ड एज राउटिंग. फॉर एक्झाम्पल आता सध्यासाठी इफ यू सी वी हॅव ओनली वन स्क्रीन ऍप कंपोनेंट डॉट HTML, राईट. आणि याचं थोडंसं आता नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर ठेवू, कारण हे ऍप कंपोनेंट डॉट HTML डज नॉट लुक गुड, राईट. सो लेट अस नेम दिस ऍप, लेट अस रिनेम दिस ऍप ऍज पेशंट, कारण हे पेशंटचं स्क्रीन आहे, राईट. सो लेट अस रिनेम दिस फोल्डर ऍज पेशंट, patient module or patient app, right. आणि हा जो UI आहे, you can see now I'm getting a box out here, which says that की तुम्ही patient app चं नाव चेंज केलेलं आहे. Do you want this to get reflected all across the project? You will say yes, right. Rename this. So we will say this, we say patient app dot component dot HTML. We will say this is patient app.module.html, right? Now, guys, I want to talk about a naming convention, coding convention, naming convention. If you go and see out there, there are two kind of naming convention. One is camel case बोलतात आणि दुसरा आहे तुमचा Pascal case. Camel case आणि Pascal case. Quickly. Camel case मध्ये, so this is a camel case. Camel case मध्ये पहिला अक्षर कॅपिटल असतो, सॉरी स्मॉल असतो, आय एम सॉरी, पहिला अक्षर स्मॉल असतो आणि मग मधले कॅपिटल असतात. फॉर एक्झाम्पल लेट्स गो अँड सी दिस, राईट. काय बाबा एवढं. सो दिस इज कॅमल केस. युजर लॉग इन अकाउंट, याच्यामध्ये L कॅपिटल आहे, याच्यामध्ये C कॅपिटल आहे, बट जो पहिला युजर आहे U, दॅट इज नॉट कॅपिटल, राईट. पास्कल केस, पास्कल केस मध्ये पहिला अक्षर कॅपिटल असतो आणि त्याच्यानंतर जे दुसरे अक्षर कॅपिटल असतात. म्हणजे सी व्हॉट हॅपन्स इज, फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, आम्ही जे ह्युमन्स आहोत, राईट, ह्युमन्स अंडरस्टँड थिंग्स वेन यू राईट इन कॅपिटल अँड स्मॉल. फॉर एक्झाम्पल मी असं काय लिहिलं समजा, मुंबई टाउन लोकेशन, हे वाचण्यासाठी खूप भारी पडतंय. किंवा मी कॅप्स मध्ये लिहिलं सर्व, मुंबई टाउन लोकेशन, हे पण वाचण्यासाठी खूप भारी पडते, राईट. पण समजा मी असं काय केलं, मुंबई, आता बघा टाउन अँड लोकेशन, हे वाचायला बरं पडतं का, याच्यामध्ये हा M कॅपिटल आहे, मला समजतं की मुंबई एक वेगळा शब्द आहे, टाउन एक वेगळा शब्द आहे आणि लोकेशन एक वेगळा शब्द आहे, राईट. सो इफ यू लुक ॲट इवन वेन यू आर लर्निंग स्कूल, जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये लर्न करता तेव्हा सांगतात, राईट, नाउन मध्ये पहिला अक्षर कॅपिटल करा. म्हणून हे कॅपिटलायझेशन हे ह्युमन माइंडला लवकर वाचायला होतं, लवकर समजायला होतं, राईट. सो इवन इन नेमिंग कन्व्हेन्शन ऑल्सो यू हॅव टू नेमिंग कन्व्हेन्शन. वन इज द पास्कल केस. पास्कल केस मध्ये पहिला अक्षर कॅपिटल आणि कॅमल केस मध्ये पहिला अक्षर स्मॉल, बट त्याच्यानंतरचे जेव्हा जेव्हा अक्षर येतील, टाउन इज अ डिफरंट वर्ड, राईट, तर T कॅपिटल, लोकेशन इज अ डिफरंट वर्ड, तर हा कॅपिटल, राईट, कॅमल केस. ओके. नाव वेन शुड बी यूज व्हॉट, काय यूज केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला फाईलचं नाव द्यायचं असेल तर मला काय यूज केलं पाहिजे, पास्कल केस. मला जर व्हेरिएबलचं नाव द्यायचं असेल तर मला काय यूज केलं पाहिजे, कॅमल केस, राईट. दॅट्स वन ऑफ द क्वेश्चन्स, राईट. सो फर्स्ट थिंग, जर एन्क्लोजर असेल, प्लीज नोट दिस, टुडेज क्लास मस्ट बी, इट इज नॉट अ क्लास टेक्निकल, बट थोडंसं मला नेमिंग कन्व्हेन्शन वरती, आणि हे सर्व विचारतील इंटरव्ह्यू मध्ये. रिमेंबर दॅट दिस इज व्हॉट दे विल आस्क, की तुम्ही प्रोजेक्ट केलं पण स्टाईल मध्ये केलं का, तुमच्या प्रोजेक्टमध्ये नेमिंग कन्व्हेन्शन होते का प्रॉपरली, तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोडिंग कन्व्हेन्शन प्रॉपर होते का, राईट. सो पास्कल केस मध्ये वी यूज पास्कल केस वेन देर इज अ एन्क्लोजर, म्हणजे त्या गोष्टीमध्ये जर दुसऱ्या इतर गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल लेट्स से फंक्शन ऍड, एक ऍड फंक्शन आहे. आता ऍडच्या आत अजून काहीतरी कोड असेल, फॉर एक्झाम्पल ऍड मध्ये यू विल हॅव अ इंट व्हेरिएबल आणि याच्यामध्ये मग इंट एक्झॅड व्हेरिएबल, लेट्स से इंट काउंटर लूप, int some other loop, right, until true, right, and so on. Okay. आता याच्यात हे जे ऍड आहे, या ऍड मध्ये अजून कोडिंग आहे. सो नॉर्मली दिस काइंड ऑफ थिंग, फंक्शन, फाईलचं नाव, क्लासचं नाव विल बी पास्कल केस. हा जो पहिला अक्षर कॅपिटल आहे तो बोलतो की याच्या हात अजून पण गोष्टी आहेत, राईट.
stored procedure, capital case, functions, capital first, Pascal casing, method names. आता व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबलच्या आत अजून काही नाही, व्हेरिएबलच्या आत डायरेक्टली डेटा आहे किंवा कॉन्स्टंट त्याच्यामध्ये डायरेक्टली डेटा आहे, राईट? किंवा लास्ट एंड ऑफ द नोड, जे जे असतील लास्ट एंड ऑफ द नोड काही असेल ते, तर त्याच्यासाठी वी विल यूज कॅमल केस. सो कॅमल केस विल बी, फॉर एक्झाम्पल, लुक ॲट दिस. आता हा मेथडचं नाव आहे void, let's say this is class maths, assume. Look at this, class maths, M capital, maths logic, let us say. That is now Pascal case, camel case. याच्यामध्ये मेथड आहे, अगेन पास्कल केस, कारण मेथडच्या आत पण लॉजिक असेल, राईट? ऍड. आता मेथडच्या आत एक व्हेरिएबल आहे, राईट? let us say एक पॅरामीटर व्हेरिएबल आहे, int num1, int num2, असं काहीतरी आहे, राईट? सो if you see, first leave the parameter variables out there, let us leave this, let's talk about these variables. So int num1 value, right? Now this will be camel case, int num2 value, बघा V capital आहे, camel case. आता या व्हॅल्यू ना समजा वी आर प्रोव्हाइडिंग इट फ्रॉम द पॅरामीटर, राईट? सो पॅरामीटर मध्ये यू विल जस्ट स्पेसिफाय num1 म्हणून काय करतात हे लोक, लाईक फॉर एक्झाम्पल नाव दिस वन हिअर इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल. जर प्रायव्हेट व्हेरिएबल असेल लोक असं पण करतात, अंडरस्कोर टाकतात पुढे. जर प्रायव्हेट व्हेरिएबल असेल, जर पब्लिक व्हेरिएबल असेल, समजा जर पब्लिक व्हेरिएबल असेल, पब्लिक int फायनल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू. सो दिस विल बी अगेन कॅमल केस, बट इट्स अ पब्लिक व्हेरिएबल म्हणून त्याच्यात अंडरस्कोर नाहीये. तर हे पण एक नेमिंग कन्व्हेन्शन आहे, अंडरस्कोर टाकतात. अंडरस्कोर का टाकतात? बिकॉज when you do a control space, जर तुम्ही कंट्रोल स्पेस केलं, if you do a control space like this, right, in your Visual Studio, तर जेवढे अंडरस्कोरचे असतात ते गोष्ट सर्व टॉपला येते. म्हणजे जे अंडरस्कोर असेल तुमच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल यामध्ये समजा माझं काय एखादं व्हेरिएबल असेल, प्रायव्हेट or let's say int underscore loop, right? So when I do a control space, तर हा जो व्हेरिएबल आहे अंडरस्कोर लूप आहे, तो आय विल सी इट हिअर, आय विल सी ऑल इट इन वन गो, राईट? तर म्हणून हे लोक काय करतात, प्रायव्हेट व्हेरिएबल जे आहेत, कारण प्रायव्हेट व्हेरिएबल सर्वात जास्त युज होतात, राईट? तर त्याच्यामुळे त्याला अंडरस्कोर हे नाव देतात. आणि जर इनपुट पॅरामीटर असेल तर असं करतात, इंट, काय काय लोक पी यूज करतात, हे पॅरामीटर आहे म्हणून, राईट? आणि काय काय लोक फक्त num1 व्हॅल्यू, num2 व्हॅल्यू, पण अंडरस्कोर यूज करत नाही त्याच्यात, राईट? सो गाइज, व्हेरी क्विकली, पास्कल केस, when you have classes, methods, stored procedures, फाईलचे नाव, व्हेरिएबलच्या नावासाठी जर पब्लिक असेल तर यू कॅन यूज कॅमल केस, आणि जर लोकल असेल, प्रायव्हेट व्हेरिएबल असेल तर यू कॅन यूज कॅमल केस बट विथ अंडरस्कोर, राईट? तर हे काय नेमिंग कन्व्हेन्शन आहे. सो प्लीज गाइज, आय वॉन्ट वन आर्टिकल विच विल टॉक अबाउट पास्कल केस अँड camel case. What is Pascal case? What is camel case? And even underscore. काय वेळी आपण पास्कल केस यूज केला पाहिजे, कोणत्या वेळी आपण कॅमल केस यूज केला पाहिजे, राईट? ओके ओके, नाउ लेट अस गो बॅक हिअर. सो कमिंग बॅक, एवढं why I'm talking all this. For example, look at my file naming convention now. Patient app, P capital, A capital. Look at my UI, patient app, right? आणि हे ऍप मॉड्यूल आहे, तर ह्याला पण आपण नाव देऊ patient app, patient component, patient app, patient component. Now look at this. हे माझं नेमिंग कन्व्हेन्शन बघा, जे आतलं स्ट्रिंग आहे त्याला P स्मॉल आणि N कॅपिटल, सो that's where it is. आणि हे CSS आता नको फॉर नाव, विल जस्ट डिलीट द CSS out there. So I'm going to go and remove the style URL, right? So there it is. I've changed my UI. I can just go and do ngserve ekda, CD hospital management, right? So let me do ngserve जर काय error असेल तर, right? Okay. So any questions on Pascal case and naming and camel case?
Let me know if there are any questions. If there are no questions, you can say that there are no questions. Okay, good. Right now, let us go ahead and so we have one UI. आता एक अजून एक UI बनवू काहीतरी, so let's create one more UI. Patient आणि let us say about us. समजा या प्रोजेक्टचं एक about us page पण आहे आणि ते about us page मध्ये people can go, right? So I'll say Control V. Remember that in Angular जर तुम्ही एखादा UI बनवलं तर त्याचं component बनवावंच लागेल. So patient app dot component. So I'll say here this is patient homepage. Let's name this as patient homepage dot component dot HTML. प्लीज नोटा जस्ट एक अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट हिअर. मी जे तुम्हाला नेमिंग कन्व्हेन्शन सांगितले ते सर्व प्रोजेक्टमध्ये तसं नसतं. काय काय प्रोजेक्टमध्ये आपल्या प्रोजेक्टच्या अनुसार लोक टेलर पण करतात. काय काय लोक खरंच कॅमल केस मेथडसाठी पण यूज करतात आणि उलट पण करतात, राईट? सो डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट नेचर. तुमचा जो लीड आहे प्रोजेक्टचा त्याचा विचार कसा आहे, राईट? हाऊ इज द टीम्स नेचर. तर मी जे सांगितलं ते थोडंसं इंडस्ट्री स्टँडर्ड आहे, पण असं स्टँडर्ड काही नाही, राईट? स्टँडर्ड एवढंच आहे की एखादा शब्द त्याच्यामधलं कॅपिटल पाहिजे. सर हे अजून एक इम्पॉर्टंट आहे, कारण समजा तुम्ही उद्या जेव्हा इंटरव्ह्यू देणार कोणत्या पण कंपनीला, तर असं नाही की मी पास्कल केसेस करतो सर, मी काय करत नाही. नो, दॅट इज नॉट द वे. द पॉइंट इज दॅट देर शुड बी सम स्टँडर्डायझेशन तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, राईट? दॅट्स द होल पॉइंट ऑफ दोज थिंग्स. बट देर आर नो रूल्स रिअली की असंच करायचंय म्हणून, राईट? सो नॉर्मली मी काय बघतो की प्रोजेक्टमध्ये जेव्हा प्रोजेक्ट चालू होतं कोणतं पण, तर त्याच्यामध्ये इनिशियली डिस्कशन असतं की टीम लीड बोलतो बघा असं प्रोजेक्ट केलं पाहिजे, या प्रोजेक्टमध्ये अशी नेमिंग कन्व्हेन्शन पाहिजे. तर केव्हा केव्हा डॉक्युमेंट असतं, केव्हा केव्हा डॉक्युमेंट नसतं, केव्हा केव्हा चहा पितानाच विचार करतात की आपल्याला असं केलं पाहिजे. सो द पॉइंट इज दॅट द एन्फोर्समेंट ऑफ द कन्व्हेन्शन्स इज कम्प्लिटली डिपेंड्स, किती स्ट्रिक्ट आहे तो टीम लीड किंवा तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर आणि किती लूज आहे. तर केव्हा केव्हा चायच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पीपल आर स्मोकिंग डाऊन आणि विचार करतात की आपल्याला आता कॅमल केस केलं पाहिजे. आणि केव्हा केव्हा जोपर्यंत डॉक्युमेंट येत नाही, जोपर्यंत ईमेल येत नाही, तोपर्यंत होत नाही, राईट? सो वेन यू आर आन्सरिंग दिस क्वेश्चन इन द इंटरव्ह्यू, राईट, एकदम अडियल होऊ नका की नाही सर आमच्या तर प्रोजेक्टमध्ये बस असंच चालतं. दॅट इज नॉट द वे, राईट? सो इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दीज आर नेमिंग कन्व्हेन्शन, दीज आर गाईडलाईन्स. म्हणजे आपण बोलू शकतो गाईडलाईन्स म्हणजे काय, एक असतो रूल. रूल म्हणजे तुम्ही ब्रेक करू शकत नाही. गाईडलाईन म्हणजे काय, असं करा, हात धुवा. आता कोणी धुतला नाही हात तर ठीक आहे, राईट? जर तो क्राऊडमध्ये त्याला जायचं असेल तर जाऊ द्या, काय करणार, राईट? त्याच्यासाठी. So the point is that these are only guidelines, but these are no like rules out there, right? So patient homepage.component.html, again हा UI आहे आणि त्याचा कोड behind. Patient homepage.component.ts हा त्याचा कोड behind. तर हा जो पेज आहे पेशंट कंपोनेंट, त्याच्यामध्ये विल जस्ट से वेलकम, this project is made, ते असतं ना कंपनीचं काहीतरी, we are a growing company, we do this and this and this, and so on, and phone number is this, something, so about us page, okay? आणि ह्या पेजला we have to refer in the component. Remember, components a code behind, component जो URL आहे that should be here. So this will be now template URL. Template URL connects the component and the UI. Patient homepage dot thank you. चहा आलाय माझं. patient component.html, the UI part, right? त्याच्यामुळे हा एरर आहे. आणि इकडे यू कॅन सी ही इज ऑल्सो गिव्हिंग सम, जे इकडे रेड साइन आहेत गाइस, प्लीज सी, कॅन यू सी इकडे रेड साइन आहे. तर रेड साइन म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एरर आहे, राईट? सो वी कॅन गो अँड चेक आउट हिअर की काय एरर आहे. हा पेशंट ऍप आहे, आता पेशंट कंपोनेंट झालं, राईट? त्याचं नाव दिस विल बी पेशंट कंपोनेंट. हा पण पेशंट कंपोनेंट, राईट? ओके, त्याच्यामुळे तो एरर देतोय. लेट मी सेव्ह ऑल. ओके, आय कॅन सी सम मोर एरर्स. एरर्स बरोबर वाचायला पाहिजे. एरर इन मॉड्यूल, काय झालं बाबा? हा मॉड्यूल आहे, मॉड्यूल मध्ये हे बघा लाईन नंबर, दिस इज 4,10.
हा जो इकडे बस यू कॅन सी दिस इज main.ts. अच्छा main.ts मध्ये एरर आहे. तर पहिलं लेट अस सी हाऊ कॅन रीड द एरर्स. ऑल द रेड साइन्स एरर आहेत. जसं एक्झाम्पल इकडे काय बोलतो तो module.ts मध्ये 4,30. सो इफ यू गो टू module.ts, हा बघा लाईन नंबर 4 आणि ,30 म्हणजे हे असेल कोणतं तरी इकडचं, राईट. पण मला वाटतं ते एरर मी काढलेलं आहे. दुसरं बघा main.ts मध्ये एरर आहे 4,10. सो 4 आणि हा ,10. तर याच्यामध्ये पण याचं नाव वी हॅव टू चेंज नाव टू पेशंट. काय नाव दिलं मी? पेशंट ऍप दिलंय. लेट्स नेम दिस एज पेशंट मॉड्यूल, कारण हे मॉड्यूल आहे, राईट. आणि इकडं दिस विल बी पेशंट कंपोनेंट आणि हा पण असेल पेशंट मॉड्यूल. So I did nothing. I actually went ahead and I made changes all across. Main.ts मध्ये again cannot find app module. Line number 11. Yes. Right. Error बघत जावा. हे साईडला असं हिरवं व्हायला पाहिजे. जसं जेवढं हिरवं झालं तेवढं चांगलं. Cannot resolve app component in component.ts. Component.ts मध्ये app component नाहीये, राईट. पेशंट कंपोनेंट मध्ये पेशंटच फाईल हे पाहिजे. सो पेशंट ऍप काय आहे ते? हा पेशंट कंपोनेंट आहे, राईट. पेशंट कंपोनेंट मध्ये पेशंट ऍप डॉट कंपोनेंट डॉट HTML. ओके, लेट अस सी व्हेरी क्विकली. कंपोनेंट मध्ये कंपोनेंटचं पेज आहे, याच्यामध्ये याचं पेज आहे. ओके, सो आय कॅन सी दॅट थिंग्स आर दॅट. तर आपल्याकडे आता दोन पेज आहेत. एक आहे कंपोनेंट डॉट HTML. सो वेन वी स्टार्ट दिस ऍप्लिकेशन, जेव्हा आपण हे ऍप्लिकेशन चालू करतो तेव्हा लोकल होस्ट 4200. सो व्हॉट हॅपन्स इज, हा असा पेज येतोय. तर मला इकडे एक बटन पाहिजे अबाउट अस, की त्याला क्लिक केलं की अबाउट असला जायला पाहिजे. अबाउट अस मध्ये क्लिक केलं की परत या पेजवरती यायला पाहिजे, राईट. सो लेट मी गो हिअर इन द या कंपोनेंटच्या पेजमध्ये. लेट मी गो अँड क्रिएट वन बटन किंवा एक लेट्स क्रिएट टू थिंग्स. एक अँकर टॅग, गो टू होम, राईट. आणि दुसरं एक बटन पण. लेट अस गो अँड क्रिएट अ बटन. सो लेट्स ट्राय टू डू नॅव्हिगेशन using a button as well as an anchor tag. Input type button, value go to home, right. हे बघू नंतर क्लिक काय करायचं आहे, what we will see, right. So the goal is की ह्याला मी गो टू होमला क्लिक केलं किंवा या लिंकला क्लिक केलं. माझं डिझायनिंग एकदम बेकार आहे. सो या गो टू होमला क्लिक केलं तर होमला जायला पाहिजे. या गो टू होमला क्लिक केलं तरी होमला जायला पाहिजे. होम मध्ये एखादा बटन असेल परत या पेजवरती येणं. नॅव्हिगेशन, आय वॉन्ट टू डू नॅव्हिगेशन. So navigation साठी we have something called as concept called as routing. What is routing? Routing is nothing but it is a collection. It's a simple collection. आणि त्या कलेक्शन मध्ये फक्त दोन गोष्टी आहेत. एक आहे URL, की जसं एक्झाम्पल मी सांगतो की ओके स्लॅश होम केल्यावरती कुठं जायला पाहिजे? होम कंपोनेंटला. सो पेशंट होम कंपोनेंट डॉट TS त्याला जायला पाहिजे. आणि होम कंपोनेंटला माहित आहे की कोणतं पेज लोड करायचं, राईट. पेज home component मध्ये we have template URL. So by using that template URL, he knows I have to go to that HTML. That's, in the same way, if I say somebody says I want to go again to /patient, URL means a /patient केलं, then he will go to patient app dot component. Yeah, the second वाला जो दिलाय, right. So this way, this is nothing but URL and where to go. URL and then where to go. So it's a very, very simple collection of URL and where to go, right. Okay, so I'm going to go back here. So guys, today can we extend this session for more 15 minutes? कारण हे थोडंसं मोठं आहे chapter. Can we extend this session for 15 minutes? Please let me know. थोडंसं आज stretch करू है ना? Yeah, okay. So okay, good. So now let me go ahead and let me create a file. So if you look at the file of this this collection, या कलेक्शनचं ऑफिशियल नाव आहे राउटिंग. या कलेक्शनचं जो ऑफिशियल नाव आहे ते आहे राउटिंग. सो इफ यू लुक ॲट हाऊ दिस, सो यू कॅन सी दिस इज द राउट्स कलेक्शन. सो आय एम गोइंग टू गो नाउ टू माय पेज अँड लेट मी क्रिएट अ कलेक्शन. नाउ रिमेंबर, सर्व एका डब्यात नाही टाकायचंय. आता हा पेशंट ऍप आहे,
तर राउटिंग साठी एक फोल्डर बनवा याच्यात. सो लेट अस क्रिएट अ फोल्डर हिअर. थोडंसं ऑर्गनाइज, प्लीज ऑर्गनाइज युअरसेल्फ. राउटिंग. सर आपल्या प्रोजेक्टमध्ये जे जे राउटिंग आहे, राईट, राउटिंग म्हणजे काय, पाथ, राईट, सर्व याच्यात असेल. जे जे UI असेल ते याच्यात असेल. ओके, सो आय विल से न्यू फाईल patient routing.ts. ओके, आता या राउटिंग मध्ये काय आहे, या राउटिंग मध्ये जसं मी सांगितलं, इट्स अ कलेक्शन. सो यू कॅन सी हिअर आय एम क्रिएटिंग अ पेशंट राउट्स. आता हे कॉन्स्टंट आहे. वाय इट इज अ कॉन्स्टंट, वाय इट इज नॉट काय बोलतात त्याला, वाय इट इज नॉट अ व्हेरिएबल. कॉन्स्टंट का असतं, कारण बघा एकदा प्रोजेक्ट लोड झाल्यावरती जे नॅव्हिगेशन आहे ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही नॅव्हिगेट करता करता सांगितलं अरे आता हा राऊट ऍड इकडे चाललाय, आता ऍड पुढच्या एका श्रेणीमध्ये तिकडे जायला लागला, असं होणार नाही, राईट. सो वन्स द ऍप्लिकेशन लोड्स, तो राऊट कॉन्स्टंट असायला पाहिजे. त्याच्यामुळे हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे कोणी नंतर त्याला चेंज करता कामा नाही, नाहीतर इट विल जस्ट बिकम व्हेरी बॅड, राईट. सो इट्स अ कॉन्स्टंट. यू कॅन वर्क विदाउट अ कॉन्स्टंट, हा काय प्रॉब्लेम नाहीये. दिस विल ऑल्सो वर्क, बट कॉन्स्टंट इज अ गुड प्रॅक्टिस. सो नाउ थिंक अबाउट, जर कोणी होमला गेलं तर माझा जो कंपोनेंट आहे विच शुड लोड इज द पेशंट. एक आहे पेशंट कंपोनेंट आणि काय होतं, पेशंट ऍप, सॉरी, एक होता पेशंट कंपोनेंट, राइट. हा पेशंट कंपोनेंट, लेट मी चेक गाइस, आई एम सो सॉरी. एक होता पेशंट कंपोनेंट आणि एक होता पेशंट ऍप होम कंपोनेंट. तो हा एक आहे पेशंट कंपोनेंट आणि दुसरा होता पेशंट, हा होता पेशंट होम कंपोनेंट. याला चेंज नाही केलं मी नाव, प्लीज नोट दिस इज अ पेशंट होम कंपोनेंट. सो व्हेरी क्विकली याला क्लोज करा जावा मध्ये मध्ये, या इट विल बी व्हेरी कन्फ्युजिंग. सो एक आहे पेशंट कंपोनेंट, राईट, आणि समजा, आणि हा होम मध्ये जेव्हा जायला आय विल यूज द पेशंट होम कंपोनेंट. वाय आय एम नॉट सीइंग होम हिअर. हा पेशंट होम कंपोनेंट असायला पाहिजे. आय एम नॉट शुअर वाय. ओके, लेट मी टाइप. मला कंटाळा आला इम्पोर्ट टाइप करण्याचा. आय विल टाइप इट फ्रॉम डॉट स्लॅश. so boring to type. Why? Oh, sorry. Guys, I'm in the routing folder. I'm so sorry. Okay. आता बघा हा राउटिंग फोल्डर आहे. या राउटिंग फोल्डरला रेफर करायचं आहे पेशंट ऍप फोल्डर मध्ये, राईट. सो यू हॅव टू यूज डबल डॉट. डबल डॉट म्हणजे तुम्ही त्या फोल्डरच्या बाहेर येणार आणि मग परत त्या फोल्डरच्या आत यू हॅव, सो डॉट डॉट स्लॅश पेशंट ऍप, आणि पेशंट ऍपच्या आत आहे पेशंट होम पेज, राईट. जर तुम्ही सेम फोल्डर मध्ये असेल तर डॉट स्लॅश. आता तुम्ही फोल्डरच्या बाहेर चाललेत, सो इट इज, सो पेशंट होम कंपोनेंट, या इट्स नाउ कमिंग. थोडा इंटेलिजन्सचा प्रॉब्लेम आहे, सो ट्राय टू सी. सो होम असेल तर पेशंट होम कंपोनेंट. जर समजा परत मला पेशंटला जायचं असेल एंट्री स्क्रीनला, सो इट विल बी पेशंट कंपोनेंट. लुक ॲट दिस. तर हे राऊट म्हणजे एक सिंपल कलेक्शन, की हे होमला गेलं तर कुठं आणि पेशंटला गेलं तर कुठं, राईट. अँड रिमेंबर, आज जर एकदा पेशंट सांगितलं, पेशंट कंपोनेंट बोलल्यावरती, वेन यू गो टू द पेशंट कंपोनेंट, ह्याला माहित आहे बिकॉज ऑफ टेम्पलेट URL कोणतं HTML इन्वोक करायचं आहे, राईट. ओके, नाव some more changes, some more structural changes. Okay, let me go and draw a diagram. थोडंसं टॉपिक, थोडंसं इट्स अ बिट कन्फ्युजिंग टॉपिक. आता आपल्याकडे दोन पेज आहेत. सो थिंक लॉजिकली हाऊ दिस शुड वर्क आउट नाउ. Okay, let me just pull out my, okay, so whiteboard. मेथॉडॉजिकल स्टडी पाहिजे हा पहिलं.
That's why I'm putting so much effort so that you learn these topics. एकदम प्रोजेक्ट मध्ये जम्प करू नका. खूप काय कॉन्सेप्ट्स आहेत बिना, इफ यू डोंट नो दोस कॉन्सेप्ट प्रोजेक्ट मध्ये गेल्यावरती माहितच नसतं कसं करायचं, राईट. सो वी हॅव अ पेशंट स्क्रीन, ज्याच्यामध्ये वी हॅव द टेक्स्ट बॉक्स आहे ना, काहीतरी एक पेशंट स्क्रीन आहे आणि दुसरा आहे पेशंट होम पेज. नाव अँग्युलर काय बोलतो की अँग्युलर सेज दॅट की क्रिएट वन मोर पेज, राईट. आणि त्या पेज मध्ये पहिला हा लोड होणार, जर समजा काहीतरी क्लिक केलं आणि ह्याला क्लिक केलं तर हा लोड होणार. सो व्हॉट इट सेज इज दॅट यू कॅनॉट, म्हणजे द नॅव्हिगेशन, राईट, ते नॅव्हिगेशन असं नाही आहे ह्या पेज पासून ह्या पेज असं नाही जात. ते त्याला एक कॅनव्हस पाहिजे, त्याला एक शेल पाहिजे. सो द नॅव्हिगेशन जो राउटिंगचा आहे, इट डज नॉट गो फ्रॉम वन स्क्रीन टू अनदर स्क्रीन लाईक दिस. इट डज नॉट गो लाईक दिस. द नॅव्हिगेशन इज मोर कॅनव्हस बेस्ड. कॅनव्हस म्हणजे काय, एक शेल पेज असेल, एक कॅनव्हस असेल आणि त्या कॅनव्हस मध्ये केव्हा स्क्रीन 1 लोड होणार, जे क्लिक केलं तुम्ही, आणि डिपेंडिंग ऑन सिच्युएशन स्क्रीन 2 लोड होणार, राईट. सो वी नीड टू हॅव वन मोर पेज आउट हिअर, आणि त्या पेज मध्ये हे पेजेस लोड होणार. डिड वी गेट दिस गाईज? नॅव्हिगेशन अँग्युलर मध्ये असं नाही की हा पेज अनलोड होऊन पूर्ण जाणार नाही, तसं नाही होणार. त्याला एक शेल पेज पाहिजे, राईट. सो व्हॉट वी विल डू आउट हिअर इज, लेट अस गो अँड क्रिएट दॅट शेल पेज. आता मी त्याला नाव शेल पेज दिलंय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर होम पेज नाही बट मेन पेज द्या, राईट. काय काय लोक त्याला ऍप पेज देतात, वॉट एव्हर नेम यू वॉन्ट टू मेक. सो आय एम गोइंग टू गो अँड कॉपी 2 फाइल्स आउट हिअर. लेट्स टेक दिस होम पेज आणि कॉपी करतो, लाईक लेट्स पुट इट आउट हिअर. You can see now the project is becoming complex. So I will say this is patient master page. चला, हे चांगलं नाव आहे, मास्टर पेज. मास्टर पेज म्हणजे काय की जसं तुमचं प्रोजेक्ट असतो, राईट, त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला लेफ्ट मेनू, राईट मेनू, यासाठी एक शेल पाहिजे, राईट. तर तो म्हणून मी नाव दिला मास्टर पेज. सो मास्टर पेज आणि त्याचा कोड बिहाइंड. रिमेंबर, जर तुम्ही पेज बनवलं तर त्याचा तुम्ही कोड बिहाइंड सुद्धा बनवला पाहिजे. सो मास्टर पेज डॉट कंपोनेंट डॉट ts, राईट. आणि ह्या कंपोनेंटला आय विल जस्ट गिव्ह अ नेम पेशंट मास्टर पेज, राईट. आणि पेशंट मास्टर पेज डॉट html, राईट. आणि ह्या पेशंट कंपोनेंट डॉट html मध्ये we will have something called as router outlet. Things are getting complex. हा राउटर आउटलेट काय आहे? हा राउटर आउटलेट तो एक स्मॉल सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुमचं केव्हा पेशंटचं पेज लोड होणार, किंवा तुमचं होम पेज लोड होणार. तर हा राउटर आउटलेट या पेज मध्ये आहे, राउटर आउटलेट. सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा तुम्ही ह्याला क्लिक केलं आणि इकडे जायचं असेल तर तो ह्याला अनलोड करेल आणि ह्याला लोड करणार. जेव्हा इकडून तुम्हाला इकडे जायचं असेल तर ह्याला तो अनलोड करेल, ह्याला लोड करेल. तर हा राउटर आउटलेट एक अँग्युलर डिफाईन्ड एरिया आहे ज्याच्यामध्ये हा राउटिंगचे जे पेजेस आहेत ते लोड होतात आणि अनलोड होतात, राईट. सो दिस इज डिफाईन्ड आउट हिअर, राउटर आउटलेट. ओके, गुड. लेट्स गो बॅक. गाइस, टुडेज क्लास इज कॉम्प्लेक्स. आजचा क्लास मला वाटलं थोडं सिंपल असायला पाहिजे, बट कॉम्प्लेक्स झालेला आहे थोडंसं, बट दॅट इज फाईन. सो हिअर नो सॉरी, कुठे गेलं. सो आपला हा राउटिंग आहे, पेज राउटिंग, पेज कंपोनेंट, पेज हे ते, राईट. आता पहिली गोष्ट, हा राउटिंग लोड व्हायला पाहिजे आणि यू हॅव टू लोड दिस इन टू द कम्प्लीट प्रोजेक्ट. हा जो नॅव्हिगेशन तुम्ही दाखवला इकडे, राईट, नॅव्हिगेशन बनवलेलं आहे, त्याला लोड केला पाहिजे. फॉर लोडिंग इट यू हॅव टू गो टू द पेशंट मॉड्यूल and you have to import router module. So I will go here and say import router module. So जेवढं routing ची गोष्ट आहे सर्व Angular router मध्ये. Remember, routing is a very important topic of Angular. So router module. जसं तुमचं फॉर्म्स मॉड्यूल होतं, जेव्हा फॉर्म्स मॉड्यूल वॉज देअर, ng मॉडेल वॉज आयडेंटिफाईड, तसंच हा राउटर मॉड्यूल आहे ज्याच्यामुळे राउटिंग होणार. तो रिमेंबर, हे सर्व अँग्युलरचे क्लासेस आहेत. फॉर एक्झाम्पल, जे गोष्ट @Angular आहे इकडं, they all belong to Angular, right? So now here I will say router module dot for root. आता for root काय ते विसरून जावा. Don't at this moment just keep it at the side. What is a for root, right? तर एक for root आहे आणि त्याच्यामध्ये I will say now I want to go and load that routing file.
So this routing file, patient routing, patient routes. हा जो patient routes है, that is this class, right? So here I am saying module is the top level. Remember, आता आपला जो प्रोजेक्ट आहे असं झालेलं आहे. Very quickly, आपल्या प्रोजेक्ट मध्ये आता 3 UI आहेत. So we have a patient module at the top, patient module. त्या patient module मध्ये एक आहे patient component, त्याचं patient screen आणि त्याचं patient model. Remember, a module is a grouping of component. त्याचमध्ये एक मी बनवलंय आता patient होम पेज आणि त्याचं पेशंट होम पेजचं काहीतरी पेशंट HTML असेल पाठीमागं, त्याचं काही मॉडेल नाही असं. आणि एक आहे आपलं शेल पेज, मास्टर पेज, मास्टर कंपोनेंट. सो ऍट दिस मोमेंट पेशंट मॉड्यूल मध्ये 3 गोष्टी आहेत, राईट? रिमेंबर, त्याचं कंपोनेंट, त्याचं व्ह्यू, त्याचं कंपोनेंट, त्याचं व्ह्यू, त्याचं कंपोनेंट, त्याचं व्ह्यू, राईट? अँड दिस इज द मॉड्यूल. सो नाव व्हेन यू से राउटिंग, तुम्हाला या लोकेशनला लोड केलं पाहिजे. कारण तुम्ही जर या लोकेशनला लोड केलं तर सर्वांना माहित पडतं की हे राउटिंगचं असं राउटिंग, असं नॅव्हिगेशन आहे आपल्या प्रोजेक्टचं, राईट? सो दॅट्स वाय दिस इज नीडेड आउट हिअर. राउटर डॉट फॉर रूट. त्याच्यामुळे काय होणार, पेशंट मॉड्यूल लेवलवरती राउट सर्व खालच्या जे कंपोनेंट्स आहेत त्याच्याकडे it will just get injected to everyone, right? Okay, good. Now let us go back. So now this is here. So routing is also enabled, right? So now let us go to the patient home page or किंवा patient component. Now patient component मध्ये हे anchor tag असं चालणार नाही, कारण ह्या anchor tag मध्ये मी जर home दिलं तो डायरेक्ट कुठेतरी home.com काहीतरी शोधून काढणार गुगल वरून, राईट? So this href tag now has to be changed to an href tag, which is identified by Angular. So Angular, what Angular has done, if you say you want to go ahead and use router, then you have to use router link. The href तिकडे चालणार नाही. So it has to be like this, router link. आणि router link मध्ये home, right? आता सध्या बटनला सोडा साइडला. सो दिस इज राउट. आता हे होम नाही. व्हॉट इज दॅट इन द राउटिंग? वी हॅव होम. ठीक आहे. नाव इन द सेम वे त्या पेज मध्ये पण आपलं जे अबाउट अस पेज आहे, होम पेज आहे, त्याच्यामध्ये पण लेट अस गो अहेड अँड पुट वन मोर टॅग आउट हिअर विच विल गो बॅक टू पेशंट. दिस विल गो बॅक टू पेशंट. लुक ॲट दिस. right? Okay, this will go back to patient. Okay. आणि राउटिंग मध्ये आय वुड लाईक टू ऑल्सो से की जेव्हा ऍप्लिकेशन चालू होणार तर कोणतं पेज लोड व्हायला पाहिजे, होम पेज कोणतं लोड व्हायला पाहिजे, राईट? सो व्हॉट आय विल डू इज आय विल से हिअर, एक तर होम असेल तर तुम्ही होम पेजला जावा, किंवा जर नथिंग असेल म्हणजे देर इज नो URL तरी पण तुम्ही होम पेजला जावा. लुक ॲट दिस. आता राउटिंग कलेक्शन मध्ये आय हॅव केप्ट 2 एंट्रीज. एक तर होम, जो होमला जातो, किंवा URL नसेल म्हणजे फक्त लोकल होस्ट 4200 असेल तोही होम पेजला जातो, आणि पेशंट केल्यावर तर पेशंट कंपोनेंट जातो. सो यू कॅन सी राउटिंग इज अ की व्हॅल्यू पॅर. हा पाथ काय आहे, कुठं जायचंय. ओके. जेव्हा हा ऍप्लिकेशन आता चालू होईल, वेन दिस ऍप्लिकेशन विल स्टार्ट, द पेशंट मॉड्यूल लोड्स, राईट? सो फर्स्ट थिंग इज द पेशंट मॉड्यूल लोड्स. आता या पेशंट मॉड्यूल मध्ये जो पहिला कंपोनेंट लोड व्हायला पाहिजे ते आहे पेशंट मास्टर पेज, कारण पहिला मास्टर पेज लोड व्हायला पाहिजे आता. सो नाव इफ यू सी, जसंच ऍप्लिकेशन चालू झाल्यावरती फर्स्ट द पेशंट मास्टर पेज विल लोड अँड पेशंट मास्टर पेज विल यूज राउटिंग अँड लोड विच एव्हर इज द डिफॉल्ट पेज. तो समजा तुमचा होम पेज डिफॉल्ट असं होम लोड होणार, किंवा तुमचा पेशंट पेज डिफॉल्ट पेशंट लोड होणार, राईट? सो फर्स्ट थिंग ओव्हर हिअर वी नीड टू गो अँड लोड नॉट द पेशंट कंपोनेंट बट द पेशंट master page, right? And also now we have 3 components. एक आहे patient component, एक आहे patient home component, आणि एक आहे patient about. home आहे आणि master page, I'm sorry, right? home म्हणजे about. हा, you can see now module, हा एक module आहे, patient module. It's a module. Module is a collection of components. सो डिक्लेरेशन मध्ये, जे मॉड्यूलच्या डिक्लेरेशन मध्ये तुम्ही ते कंपोनेंट्स टाकतात ज्यांची तुम्ही ग्रुपिंग केलंय. तर आता यावेळी माझ्याकडे 3 आहेत UI, तर 3 ग्रुपिंग झालंय.
आणि ह्या तिघां जे कंपोनेंट त्याच्यामध्ये स्टार्टअप कोणतं आहे, मास्टर पेज. सो दिस डिक्लेरेशन डिफाइन्स की तुमचं ग्रुपिंग कशामध्ये आहे, विच आर द ग्रुप्ड कंपोनेंट्स, आणि बूटस्ट्रॅप डिफाइन्स तुमचा पहिला कंपोनेंट कोण चालू होणार आहे, राईट. Okay, we'll guys revise all the steps, don't worry. So let us see, I can see some errors out here. Let us try to check the errors. Control C, एकदा Control C करू, कारण too many changes I have done out there. So if you ask me, very simply what I have done, मी पहिले जाऊन 3 UI बनवले. तुम्हाला हे थोडंसं कॉम्प्लेक्स वाटलं असेल, पण ऍक्च्युअली काय कॉम्प्लेक्स नाही याच्यात. मी 3 UI बनवलं, त्याचे 3 कंपोनेंट बनवले फर्स्ट. त्याच्यानंतर आय वेंट अहेड अँड आय मेड दिस राउटिंग पेज, की ज्याच्यामध्ये या कंपोनेंटला काय इन्व्होक केलं पाहिजे. तो राउटिंग पेज जो आहे तो मी मॉड्यूल लेवलवरती लोड केलाय. सो मॉड्यूल लेवलवरती आय हॅव डिफाइंड हिअर की कोणतं राउट्स आहे. आणि त्याच्यानंतर वेरेवर आय वॉन्ट टू यूज, फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू यूज या HTML मध्ये that component, right? So I've defined the router link to navigate. So router link मध्ये हे square bracket आहे, this home you have to write as it is, right? So if you ask me, really the steps are not big. You can see now everything is successful. Let us see. So let us now go. First thing, I will refresh. You can see by default त्यांनी काय केलं पहिलं, he has let me go ahead here in the master page. Let us do like this. This is a shell page. म्हणजे तुम्हाला माहित पडणार की मास्टर पेज काय. सो हिअर इट इज, यू कॅन सी नाव. हा बघा, हा शेल पेज आहे, आणि या शेल पेज मध्ये त्यांनी आता होम कंपोनेंट लोड केलाय. आता इकडे गो टू पेशंट आहे. वेन आय गो टू पेशंट, इट कम्स हिअर. वेन आय अगेन से गो टू होम, इट कम्स बॅक. व्हॉट हॅपन टू गो टू होम? यू कॅन सी या गो टू होम मध्ये खाली URL बघा, patient/home आहे. सो लेट अस गो टू होम पेज component. Why it is like that? Patient. Actually, the Varti, it has changed the. I can understand. So you can see here, एकदम इकडे क्लिक केल्यावरती वरती बघा पेशंट आलाय, राईट. सो तो काय करतो ना, पुढे patient/home असं करतोय, patient/about and so on, right? So what I'll do is I'll just put a slash here saying that जे आहे ते यूज करा. Don't try to append the URL, right? So you can see here I'm making some small changes. /home म्हणजे डायरेक्टली /home करा. जे पार्टचं पेशंट आहे त्याला जोडू नका, right? Let us see now. So go to patient, good. Now you can see go to home. So you can see now I'm able to navigate from one page to another page, right? So Angular मध्ये when you see की तुम्हाला navigation करायचं असेल, then you have to use something called as routing. आणि routing मध्ये पण that routing defines, basically की तुमचं navigation कसं आहे पेजचं, right? So guys, any questions on what is routing? So today we have covered some very important topics. First, I talked about the naming convention, camel case and Pascal case. And then today I showed a demo of routing for navigation. I went from one page to another page